यानंतरची बातमी उत्तर प्रदेशमधून। उत्तर प्रदेशातल्या संबलमध्ये एक शिवमंदिर सापडलंय। संबलमध्ये मंदिर की मशीद हा वाद पेटलेला असताना मुस्लिम वस्तीत एका बंद दरवाजा आड हे मंदिर सापडलंय। त्यामुळे पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांना धार आली आहे। पाहूया नेमकं कसं सापडलं हे शिवमंदिर आणि मंदिर मशिदी वादाचा काय आहे संबलचा इतिहास। उत्तर प्रदेशच्या संबलमध्ये सापडलेलं हे मंदिर। पोलीस सध्या मंदिराची साफसफाई करतायत, कारण हे मंदिर नुकतंच सापडलंय। मंदिरामध्ये हनुमानाची एक मूर्ती आणि शिवलिंग आहे। आधी हे मंदिर कसं सापडलं ते पाहूया। उत्तर प्रदेशमध्ये समाजकंटकांविरोधात पोलिसांची शोध मोहीम सुरू होती। त्याच वेळी वीज चोरीची अनेक प्रकरणं समोर आली। त्यानंतर पोलिसांनी अतिक्रमण आणि वीज चोरी विरोधात मोहीम सुरू केली। अतिक्रमण कारवाई दरम्यान एक बंद दरवाजा सापडला। पोलिसांनी त्याचं कुलूप तोडलं तेव्हा आतमध्ये शिवमंदिर सापडलं। या मंदिराचं कुलूप गेली 46 वर्ष उघडण्यात आलेलं नव्हतं। या परिसरात आधी हिंदू वस्ती होती, मात्र नंतर धमक्यांच्या भीतीनं हिंदूंनी इथून पलायन केलं असा दावा करण्यात आला। मंदिर तो हम जन्म से मेरी उम्र 82 साल है जब से मंदिर देख रही हूँ। किसका मंदिर है? भगवान शंकर का मंदिर है और हमारे ये कुलगुरु का मंदिर है। तो आप लोग आते नहीं थे या आपको आने नहीं दिया जाता था? 78 के बाद तो आने में जो में तो कोई रोक नहीं थी, लेकिन यहाँ कोई आबादी हमारी रही नहीं। हम लोग सब पलायन कर गए थे। कुछ लोग दुर्गा कॉलोनी चले गए, कुछ मोहल्ला ढेर में चले गए। तो यहाँ से जब लोग चले गए तो फिर हम लोग ने मंदिर की देखभाल कर नहीं पाए। अकेला कोई पुजारी यहाँ टिकता नहीं था। आता मंदिर हिंदू समाजाकडे सोपवण्यात येणार आहे। तसंच ज्यांनी या मंदिरावर कब्जा केला त्यांचा बंदोबस्त करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। यहाँ पे केवल मुस्लिम आबादी है, बाकी पूरे संभल में तो आपको पता ही है कि मिक्स पॉपुलेशन है। बस ये है कि हम मंदिर की सफाई करवा रहे हैं और जिस समाज का मंदिर है उनको हम सौंपेंगे और वो अपने मंदिर को शुरू कराएं और आगे जो भी वो इसका यूज करना चाहते हैं, पूजा पाठ इत्यादि करें। मंदिर के पास कुएं होते हैं, कुएं को काट दिया गया था रैंप बना करके, क्या कहेंगे? देखिए, ऐसे लोग जो कब्जा कर रहे हैं उनको पाबंद भी करेंगे और यदि उसने वो कई जगह पे कब्जा कर रहा है तो उसको भूमाफिया के रूप में भी चिन्हित करेंगे। पीपल का पेड़ भी बताया जाता है, पीपल का पेड़ भी काट दिया गया है यहाँ पर। अभी संज्ञान में नहीं है, कोई अवशेष भी नहीं है उसके। यदि ऐसा होगा तो उस पर फॉरेस्ट विभाग की ओर से कार्रवाई होगी। जिथे मंदिर सापडलं तिथून अवघ्या 200 मीटरवर सपाचे खासदार जियाउर रहमान यांचं घर आहे। याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता समाजवादी पार्टीच्या अध्यक्षांनी मात्र टोलेबाजी केली आहे। और फिर हमने हाल तो वही देखा है ना, नारी वंदन, जो एक महिलाओं को सम्मान के लिए नारी वंदन, क्या आरक्षण हो गया महिलाओं का? और याद कीजिए कब फैसला लिया था सरकार ने। इसलिए आप उनके जुमले में मत उलझिए, वो आपको हमको उलझाना चाहते हैं। ये खोदने वाले लोग हैं और हम सब लोग नए रास्ते खोजने वाले लोग। संबलमध्ये हिंदू मुस्लिम अशी संमिश्र वस्ती आहे। इथल्या मशिदींचं प्रकरणही न्यायप्रविष्ट आहे। मंदिर पाडून इथे जामा मशीद बांधण्यात आली अशी याचिका ज्येष्ठ वकील विष्णू शंकर जैन यांनी केली। 1526 साली मशीद उभारण्यासाठी मंदिर पाडण्यात आलं असा उल्लेख याचिकेत करण्यात आलाय। शहराच्या मध्यभागी कल्की देवाच्या मंदिराचा वापर जामा मशीद कमिटी बेकायदेशीररित्या करते असा आरोप याचिकेत करण्यात आलाय। हे स्थळ प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळांतर्गत संरक्षित आहे असाही दावा करण्यात आला। याच याचिकेसंदर्भात न्यायाधीशांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते, मात्र सर्वेक्षणाआधीच संबलमध्ये हिंसाचार उसळला। संबलमध्ये आता मुस्लिम वस्तीत मंदिर सापडल्यानं संबलमध्ये मंदिर की मशीद हा वाद नव्यानं सुरू झाला। 1879च्या आर्किओलॉजिकल सर्व्हेमध्ये संभलचा उल्लेख आहे। संभलमधील वास्तू ही मंदिर असल्याचा हिंदूंचा दावा आहे, तर ही वास्तू म्हणजे मशीद असल्याचं मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे। संभल या स्थळाचा उल्लेख स्कंद पुराणात आहे। संभलमध्ये विष्णू मंदिर असल्याचा पुराणात उल्लेख आढळतो असा हिंदूंचा दावा आहे, तर दुसऱ्या बाजूला बाबर यानं ही मशीद बांधल्याचा मुस्लिमांचा दावा आहे। अयोध्या मथुरानंतर आता संबलमध्येही मंदिर की मशीदचा मुद्दा चर्चेत आलाय। यामध्ये आता स्थानिक उत्तर प्रदेश सरकार आणि न्यायालय काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।